नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो. आज आपण बघा मित्रांनो, जासई येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे स्मारक जासई येथे उभा करण्यात आलेलं आहे. अतिभव्य असं तिसऱ्या 3 माळ्याचं हे स्मारक उभा करण्यात आलेलं आहे. तर इथं आपण या स्मारकाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो. तर बघा बाहेरून बघा कसा ह्या स्मारकाचा नजारा आहे, तुम्ही पाहू शकता. गेटच्या मधून मी बघा हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा असा हे अतिभव्य असं स्मारक छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचं बांधलेलं आहे मित्रांनो. रोडवरच आहे, तुम्ही हा JNPT रोडवरच आहे. तुम्ही पनवेलवरून गाडीने येऊ शकता, स्वतःच्या बाईकवर येऊ शकता किंवा आपली स्वतःची गाडी जर असेल तरी पण तुम्ही येऊ शकता. आणि असं अतिभव्य स्मारक आहे. इथून बघा आतमध्ये एंट्री आहे. इथून बघा आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. पहिल्या माळ्यावर गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय, म्हणजेच तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी पराक्रम केला, ज्या ज्या ठिकाणी किल्ले जिंकले, ज्या ज्या ठिकाणी इंग्रज, पोर्तुगीज आणि डच आणि मोगल यांना ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पराभव पत्करायला लावला, अशा ठिकाणचे बघा दृश्य इथं पहिल्या माळ्यावरती त्यांचं म्युझियममध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि तिथं व्हिडिओ कॅसेटसुद्धा दाखवलेले आहे मित्रांनो. आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला बाहेरून सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघा वरती गेल्यानंतर आम्हाला आम्ही पूर्ण म्युझियम बघितल्यानंतर आम्हाला एक व्हिडिओ कॅसेट दाखवण्यात आले. त्या व्हिडिओ कॅसेटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नंतर ज्या ज्या सेनानी आपल्या भारतासाठी देशासाठी स्वातंत्र्य चळवळ केली त्यांचेसुद्धा तिथं आपल्याला कार्य दाखवण्यात आलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार, भूदळ आरमार आणि जलचर आरमार, म्हणजे पाण्यावर चालणारा आरमार, या सर्वांची माहिती आपल्याला तिथं दुसऱ्या माळ्यावर दाखवण्यात आल्याने वरती आपल्याला जी माहिती दिली आहे ती वरती आपण जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा आपण पुतळा पाहू शकतो. आणि बघा हे असं त्यांचं स्मारक आहे. स्मारक तुम्हाला चारही बाजूनं मी मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघा हा चारही बाजूनं असं स्मारक आहे. असं अतिभव्य स्मारक उभारण्यात आलं आहे. गार्डन आहे बाजूला. आणि हे बघा स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेन, रायगड जिल्हा येथील सिंधुदुर्ग आणि पाण्यावर बांधण्यात आलेले गड किल्ले यांचे बघा इथं मार्गदर्शन दाखवण्यात आले आहे. ह्यांचा इथं व्हिडिओ कॅसेट दाखवण्यात येतं आपल्या समक्ष. ते पाहून आपण भावुक होतो मित्रांनो. तर बघा हे त्यांचं असं स्मारक आहे. मी तुम्हाला चारही बाजूने दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. अतिभव्य असं 3 माळ्याचं बघा हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. तुम्ही येऊ शकता इथं पनवेलवरून गाडीने येऊ शकता, स्वतःच्या गाडीने येऊ शकता. तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा 1630 या 1927 साली त्याचा जन्माची नोंद आहे. आणि 1680 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो. तर एवढ्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलेल्या पराक्रमाची गाथा इथं बघा मित्रांनो साक्षात मांडलेली आहे. तर तुम्ही येऊन पाहू शकता. आपल्याला खरंच हे पाहिल्यानंतर आपल्या डोळ्याचे पारणे फिटते मित्रांनो. आणि हे स्मारक पाहिल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आणि काय नाही केलं. त्यांनी स्वतःचा देह आपल्या स्वराज्यासाठी अर्पण केला मित्रांनो. तर मित्रांनो हे स्मारक आपल्याला खूप अशी प्रेरणा देऊन जाणार आहे मित्रांनो. तुम्ही या आणि या स्मारकाला जास्तीत जास्त करून भेट द्या आणि स्मारकाचे महत्त्व वाढवा मित्रांनो. जोपर्यंत लोकांना समजणार नाही की हे स्मारक कुठं बांधलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, आणि तोपर्यंत लोक इथे येणार नाहीत आणि स्मारकाला एवढे विजिट भेटणार नाही मित्रांनो. तर तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. हे स्मारक कुठं आहे? जासई रोडवरच आहे मित्रांनो, JNPT रोडवर. तर मित्रांनो तुम्ही या. हे बघा असं पाठीमागून स्मारक दिसतंय. हे सर्व बाजूला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. त्याला 2 गेट आहेत, पुढून एक गेट आणि पाठीमागचं हे गेट आहे मित्रांनो.
हे पाहू शकता तुम्ही. हे पाठीमागील गेट मित्रांनो आहे. त्या गेटवरून दोन्ही गेटवरून तुम्ही आतमध्ये येऊ शकता. तर बघा हे पाठीमागचं गेट असं आहे. चारी बाजूनं बघा स्मारकाच्या चारी बाजूला भला असं गार्डन आणि मोठा रोड दिलेला आहे मित्रांनो. तर बघा हे असं चारी बाजून बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि रामदास स्वामी यांचं स्मारक बांधलेलं आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण स्मारक मी तुम्हाला चारी बाजून फिरवून दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आणि तर मित्रांनो पहा आता आपण इथं या शिवस्मारकाच्या 3ऱ्या माळ्यावर आलेलो आहे. तर 3ऱ्या माळ्यावरती बघा हे रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे बघा स्टॅच्यू म्हणजे त्यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. तरी बघा हा पुतळा असा आहे की तुम्ही पाहू शकता. तर मी तुम्हाला ही वरून धावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. असा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा पुतळा उभारण्यात आला आहे मित्रांनो. तर बघा आपण मागून पुढं पाहूया. तर बघा हे बघा तर बघा असा छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा पुतळा बघा उभा केलेला बघा. जवळजवळ 22 फूट उंच आहे. रामदास स्वामी यांचा 12 फूट असा सांगितलेला आहे. तर बघा असा रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकावरती बघा 3ऱ्या माळ्यावर हा स्टॅच्यू म्हणजे पुतळा उभा करण्यात आलेला मित्रांनो. सुंदर असा पुतळा उभा करण्यात आलेला आहे. तर आपण पाहूया चारी बाजूने कसा दिसतोय तो. तर पहा असा पुतळा उभा करण्यात आला मित्रांनो. आणि हे बघा स्मारकाचा हा तिसरा माळा आहे. आणि हे पाहू शकता 3ऱ्या माळ्यावरून तुम्ही खाली बघा हा रोड गेलेला बघा. रोड हा बघा तुम्ही हा रोड आहे. बघा स्मारक उभा करण्यात आलेला आहे. नजारा तुम्ही पाहू शकता असा नजारा आहे. तर बघा हा जासे इथे हा स्मारक उभारण्यात आलेला आहे. हा रोड बघा हा रोड आहे. त्या रोडच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा करण्यात आलेला आहे. तर बघा वरून दिसणारा बघा नजारा असा आहे बघा. तर बघा हा वरून तर मग स्मारकाच्या बाजून असं चारी बाजून असं गार्डन तयार केलेलं आहे. आणि हा बघा चिरनेर आणि जासई या रोडच्या मध्ये बघा त्रिकोणी आकाराच्या आतमध्ये हा स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं भलं मोठं 3 मजली स्मारक बांधण्यात आलेलं आहे. आणि वरून मी तुम्हाला हा बघा परिसर कसा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा हा वरून 3ऱ्या माळ्यावरून तर बघा हा 3ऱ्या माळ्यावर मी इथं बघा गार्डन असं आहे. स्मारकाच्या बाजूचं हे गार्डन बघा तुम्ही वरून 3ऱ्या माळ्यावरून घेतलेला बघा क्षण आहे. तर बघा चारी बाजूनं कसा निसर्ग आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचं स्मारक उभा करण्यात आलं आहे. लोकांना बघण्यासारखा नजारा आहे मित्रांनो. आणि इथं पहिल्या माळ्यावर त्यांचं म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये तुम्हाला सर्व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कामाची म्हणजे शौर्य कामाची केलेली माहिती बघा तिथं स्टॅच्यू करून दाखवलेलं आहे मित्रांनो. छत्रपती शिवरायांचा म्युझियम हे बघा 2ऱ्या माळ्यावर आहे. आणि 2ऱ्या माळ्यावरून मग 3ऱ्या माळ्यावरती तुम्हाला व्हिडिओ कॅसेट आहे. ती व्हिडिओ कॅसेट तुम्हाला दाखवले. त्यात प्रत्येक कॅसेटमध्ये बा छत्रपती शिवरायांनी केलेले धाडसी काम आणि जिंकलेले किल्ले आणि पोर्तुगीज इंग्रज डच यांना कसा सामना दिला त्या प्रकारचे सर्व तुम्हाला व्हिडिओ कॅसेटमध्ये दाखवलेलं मित्रांनो. शिवाजी महाराजांचा करारनामा आणि धाडसी वृत्ती कसे छत्रपती शिवाजी महाराज शूरवीर धाडसी आणि
मुत्सदी होते. तर त्यांचा पराक्रमाचे सर्व गाथा या व्हिडिओ कॅसेटमध्ये दिलेले मित्रांनो. आणि बघा हे रामदास स्वामी यांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं तर मित्रांनो तुम्ही इथं जरूर या. जासई मेन रोडवरच इथं हे स्मारक उभा करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही आपल्या बाईकनं मी डायरेक्ट पनवेलवरून येऊ शकता. पनवेलवरून उरण गाडी आहे, उरण गाडीनं बी येऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला जर याचं जर असेल तर तुम्ही स्वतःच्या गाडीनं बी येऊ शकता, कारनं बी येऊ शकता. 10 ते 15 किलोमीटर पनवेलवरून अंतर आहे मित्रांनो. तर तुम्ही या आणि या स्मारकाचा आनंद घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाची इथं गाथा तुम्हाला व्हिडिओ कॅसेटमध्ये दाखवण्यात आलेले आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला छत्रपती शिवाजी हे स्मारक पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं पराक्रम आपल्यावर किती उपकारकारक आहेत हे मित्रांनो समजून येईल. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्याला या इंग्रजाच्या आणि आपले वासुदेव बळवंतराव फडके यांनी इंग्रजाविरुद्ध केलेली मोहीम याबद्दल मी सर्व माहिती इथं दिलेली आहे व्हिडिओ कॅसेटमध्ये. तर मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ कॅसेट पहा. इथं रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट द्या मित्रांनो. तुम्हाला मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.